भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा लेझीम चित्ररथ सहभागी झाले होते। सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले। कधी सराव तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत असलेली लोकशाही आणि राज्यघटना जपण्यास महापालिका सज्ज आहे, याचा सर्वांना अभिमान आहे, असे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या मिरवणुकीचे आणि विविध स्पर्धेचे विशेष कौतुक केले। दरम्यान महापालिकेच्या वतीने निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जीवाणूंचा मित्र झाला सगळ्या धर्तीवरी तयांना आसरा दिला राणीवाणी गाड्या आता कसली भीती हिंसेवरी कलम लिहून कायदा केला बोधिसत्व म्हणावं तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं। मनुवाद्यांनी लादलं कसं बंधनाचं साकडं चिंदी देऊन दलिता ठेवलं तयानं उघडं फक्त झाकावी लाज इतकीच होती कापडं भीम बोले मायानो नेता बामणी परी लुगडं तुला आई म्हणावं की भीम आई म्हणावं या मिरवणुकीला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, संचालक नगर रचना केशव शिंदे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवदास कांबळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजू सोनी, मयुरेश नेतकर, सुमित झुंजारराव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थेचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल महापालिका डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही, त्यांना अभिप्रेत असलेली राज्यघटना यांचं पालन करण्यासाठी सज्ज झालेली आहे, याचा आपणा सर्वांना खरोखरच मनापासून अभिमान आहे, आनंद आहे। या निमित्तानं माझ्यावर एक जबाबदारी आपण दिली आहे, ते म्हणजे आज वेगवेगळ्या लेझीम पथकांनी शाळांनी सहभाग घेतला, संस्थांनी सहभाग घेतला चित्ररथामध्ये, लेझीम स्पर्धेमध्ये, त्याचे निकाल माझ्या हातात दिलेले आहेत। 3 परीक्षक यांनी चित्ररथ लेझीम स्पर्धेचं परीक्षण केलं आणि 2 परीक्षकांनी हे चित्ररथाचं मूल्यांकन केलेलं आहे। लेझीम स्पर्धेचा निकाल उत्तेजनार्थ पारितोषिक मनपा शाळा क्रमांक 2, तृतीय पुरस्कार महात्मा शाळा महात्मा स्कूल, द्वितीय पुरस्कार मनपा शाळा क्रमांक 5 मोठा खांदा आणि प्रथम पुरस्कार
तालुका पनवेल. तृतीय क्रमांक चांगुमोना ठाकूर माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल. द्वितीय क्रमांक बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 1 पनवेल. आणि प्रथम क्रमांक पनवेल महापालिका शिक्षण विभाग. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ज्या मोठ्या संख्येनं आपण सर्व मंचावरील सर्व मान्यवर, आपण सर्व सहकारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालात. मी मगाशी वर्णन केलं सुरुवातीला की अभूतपूर्व अशी मिरवणूक निघाली, पण याच्या पुढे याचे उच्चांक महापालिका आणि आपण सर्व मिळून म्हणत राहू. अधिकाधिक व्यक्ती, संस्था हे आभानोद्दान सहित या मिरवणूक